विषय व्यवहार, त्याच्या पलीकडं इंद्रिय, त्याच्या पलीकडं मन, त्याच्याही पलीकडं बुद्धी आणि बुद्धीच्याही पलीकडं चैतन्य, अशी नैसर्गिक रचना आहे असं भगवंत आपल्याला गीतेमध्ये सांगतात. आणि चैतन्य, बुद्धी, मन आणि शरीर हे नेहमी सुसंगत असावेत, हार्मनीमध्ये असावेत, इक्विलिब्रियममध्ये असावेत असं आपल्याला सांगतात, जेणेकरून आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील. उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य असणे हा आपला मूलभूत हक्क, अधिकार आहे आणि ते राखण्यासाठी प्रयत्न करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्या अर्थानं आपण यांची सुसंगतता कशी राहील हे डोळ्यात तेल घालून पाहिलं पाहिजे, म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये आनंद प्राप्त होईल. आणि ज्याप्रमाणे वाद्यमेळामध्ये सर्व वाद्य एकमेकाशी सुसंगततेनं वाजत असतात आणि उत्कृष्ट संगीताची निर्मिती करत असतात, त्याचप्रमाणे ज्या वेळेला शरीर, मन, बुद्धी आणि चैतन्य हे सुसंगतीमध्ये असतील, हार्मनीमध्ये असतील, सुसंगतीमध्ये असतील, त्यावेळेला आपलं आयुष्य विलक्षण होणार हे नक्की.